90चं दशक आणि त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये तरुणांचा कल हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याकडे वाढल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं। आता इंजिनिअरिंगची व्याख्या काय होती तर इंजिनिअरिंग जर का केलं तर बक्कळ पैसा मिळतो आणि त्याच्यासोबतच पॉश लाईफसुद्धा मिळते। 2000 सालापासून याच बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या क्षेत्रामध्ये IT क्षेत्राची एंट्री झाली आणि त्याच्यानंतर या IT कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पॅकेजची नोकरी मिळवण्यासाठी तरुणी मोठा खर्च करून इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायला लागले आणि त्याच्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रयत्न करायला लागल्याचं दिसून येतं। आता एवढं सगळं करून ज्यावेळेस या तरुणांना IT कंपनीमध्ये जॉब लागतो तेव्हा कुठं जाऊन हे थोडंफार टेन्शन फ्री होतात, पण पुढे अचानकच ती कंपनी IT कंपनी जी आहे ती मोठा ले ऑफ करते आणि सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर होतो। अशीच काहीशी परिस्थिती सध्या इन्फोसिस जे आहे, इन्फोसिसचं म्हैसूरचं जे कॅम्पस आहे त्या ठिकाणी घडल्याची चर्चा सुरू आहे। म्हैसूरमधल्या इन्फोसिस कंपनीनं एकाच वेळेस 400 ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकल्याची माहिती माध्यमांमधून समोर येताना आपल्याला दिसते। कंपनीनं अचानक केलेल्या या ले ऑफमुळे अनेक ट्रेनी कर्मचारी मेंटली डिस्टर्ब झाल्याचं सुद्धा सांगितलं जाते। मात्र कंपनीमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी इन्फोसिस सारख्या कंपनीवरती गंभीर आरोप केलेले आहेत। त्याच्यामुळे आज आपण माहिती घेऊयात की इन्फोसिस सारख्या IT क्षेत्रातल्या नामांकित कंपनीनं हा ले ऑफ केला म्हणजे नक्की काय केलं, यासोबतच या ले ऑफची ट्रेनी कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना दिली होती का हे आपण जाणून घेऊयात आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीवरती नेमके कोणते आरोप केलेले आहेत याची सुद्धा माहिती घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आता इन्फोसिस कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या देशातली क्रमांक 2 ची IT सेक्टरमधली ही कंपनी आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तरुणी या कंपनीमध्ये कामाला आहेत, पण ही कंपनी गेल्या काही काळापासून चर्चेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं। आता इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीमध्ये दमदार कामगिरी केली। इन्फोसिसनं तिसऱ्या तिमाहीमध्ये 6,806 कोटी रुपयांचा नफा सुद्धा मिळवला। आता त्यांचा महसूल जो आहे तिसऱ्या तिमाहीचा तो 41,764 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आर्थिक वर्ष 2023-24 सोबत तुलना करता यावेळेस तिसऱ्या तिमाहीमध्ये 11.46% वाढ सुद्धा झालेली आहे। आता तिसऱ्या तिमाहीमधल्या म्हणजे क्वार्टरमधल्या दमदार कामगिरीनंतर इन्फोसिसकडून येत्या आर्थिक वर्षामध्ये 20,000 जणांना नोकऱ्या देण्यात येणार असं सांगितलं जाते। आता याच्यासोबतच इन्फोसिस कंपनी का चर्चेमध्ये राहिली तर इन्फोसिस कंपनीचे नारायण मूर्ती यांनी भारतातील कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा त्यांनी सल्ला दिलेला होता। ते म्हणाले होते की तरुणांना हे समजलं पाहिजे की आपल्याला कठोर परिश्रम करावेच लागतील आणि भारताला नंबर 1 बनवण्यासाठी काम करावं लागेल। आता त्यावेळेस नारायण मूर्ती हे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल झालेले होते। इतर कंपन्यांचे जे संस्थापक आहेत, संचालक आहेत, त्यांनी नारायण मूर्ती यांच्या विधानाचा चांगला समाचार सुद्धा घेतलेला होता। आता तिसरी बातमी, इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांची वार्षिक पगार वाढ चौथ्या तिमाहीपर्यंत म्हणजे चौथ्या क्वार्टरपर्यंत पुढे ढकललेली आहे। म्हणजे आता इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना सध्या कोणतीही वेतनवाढ मिळणार नाहीये। कंपनीनं नोव्हेंबर 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना अखेरची वेतनवाढ दिलेली होती, जी सहसा वर्षाच्या सुरुवातीपासून लागू होते। पण आजच्या दिवशी जगामध्ये IT सेक्टरमधले जे प्रोडक्ट्स आहेत किंवा ज्या सेवा आहेत त्याच्या मागणीमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे। IT सेवांवरील खर्चामध्ये घट झालेली आहे आणि त्याच्यामुळे इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही पुढे ढकलली होती आणि आता ही ले ऑफची बातमी आलेली आहे। म्हणजे इन्फोसिस कंपनी सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। नारायण मूर्ती यांची इन्फोसिस जी कंपनी आहे त्याचे देशभरामध्ये विविध ठिकाणी कॅम्पस आहेत। यातीलच म्हैसूरमधील इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये 7 फेब्रुवारीच्या सकाळपासून अनेक बातम्या ज्या आहेत त्या येत होत्या। लोकांमध्ये चर्चा सुरू झाली ती म्हणजे इन्फोसिस सारख्या एका नामांकित IT कंपनीनं अचानक असा निर्णय कसा घेतला तर त्यांनी त्यांच्या कंपनीतील ट्रेनी कर्मचारी जे आहेत त्यांना अचानक कामावरून काढून टाकल्याची ही बातमी होती। 400 प्रशिक्षणार्थी कर्मचारी जे आहेत त्यांना काढून टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याची ही बातमी होती। ज्या 400 ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीनं कामावरून काढून टाकलेले आहे त्या ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून 2.5 वर्षापूर्वी ऑफर लेटर देण्यात आलेलं होतं, पण ऑफर लेटर दिलेल्या 1000 उमेदवारांची थेट ऑक्टोबर 2024 मध्ये ट्रेनी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती। त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांनी कंपनीला 2.5 वर्षानंतर नियुक्ती देण्यामागचं कारण जेव्हा विचारलं तेव्हा कंपनीकडून काही आर्थिक कारणांमुळे ही नियुक्ती करण्यास लेट झाला असं सांगण्यात आलेलं होतं। आता कंपनीनं या ट्रेनी कर्मचाऱ्यांना काढून टाकताना जे कारण दिलेलं आहे ते सुद्धा
फार महत्त्वाचं आहे। कंपनीतून जेव्हा ट्रेनी कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तेव्हा याच ट्रेनी कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्यानं कंपनीला ईमेलद्वारे कंपनीतून काढून टाकण्याचं कारण विचारलं होतं। मग कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला इन्फोसिस कंपनीने उत्तर जे दिलेलं आहे त्याच्यात ते म्हणतात की इन्फोसिसमध्ये आमची भरती प्रक्रिया खूप कडक आहे, ज्याच्यामध्ये सर्व नवीन भरती होणाऱ्यांना अंतर्गत मूल्यांकन म्हणजे इंटरनल ऑडिट जे आहे म्हणजे इंटरनल टेस्ट जे आहे ते उत्तीर्ण होणं अनिवार्य असतं आणि त्याच्यानंतर आमच्या मैसूर कॅम्पसमध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जातं। सर्व नवीन कर्मचाऱ्यांना मूल्यांकन उत्तीर्ण होण्यासाठी 3 संधी दिल्या जातात, म्हणजे 3 टप्प्यामध्ये नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची चाचणी घेतली जाते आणि याच्यामध्ये अनुत्तीर्ण झालेले जे आहेत त्यांना कंपनीसोबत पुढे काम करता येत नाही। कंपनीच्या करारामध्ये देखील कंपनीने कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये देखील या संदर्भात आधीच लिहिलेले। ही प्रक्रिया 2 दशकाहून अधिक काळापासून सुरू आहे। आमच्या ग्राहकांना उच्च गुणवत्तेच्या प्रतिभेची उपलब्धी करून देण्यासाठी ही टेस्ट घेतली जाते असं इन्फोसिस कंपनीनं त्यांच्या ईमेलमधून सांगितलेलं आहे। तर इन्फोसिसने स्वतःची बाजू मांडताना हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे की ले ऑफ केलेले 400 ट्रेनी कर्मचारी सलग 3 प्रयत्नामध्ये सुद्धा मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत, म्हणून कंपनीच्या नियमांप्रमाणे या 400 ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्यात आलेले। कंपनीच्या मेलनंतर कंपनीने केलेला ले ऑफ हा ऑफिशियल आहे अशी चर्चा होऊ लागली। मात्र त्याच्यानंतर कंपनीने ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांनी कंपनीवरती काही गंभीर आरोप केलेले आहेत, ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कंपनीला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं। आता या कर्मचाऱ्यांचा ले ऑफ दिलेल्या कर्मचाऱ्यांचा आरोप असा आहे की कंपनीने जाणून बुजून कठीण टेस्ट काढली होती। कर्मचाऱ्यांना नापास करण्यासाठीच कंपनीने टेस्टचे 3ही टप्पे कठीण केले होते। आता टेस्ट मुद्दाम कठीण ठेवली आणि आम्हा ट्रेनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठीच आम्ही टेस्टमध्ये नापास झालो हे कारण कंपनीला मिळालं असं सुद्धा आरोप आहे। आता या ले ऑफ दिलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय की परीक्षेच्या निकालानंतर अनेक फ्रेशर्स टेन्शनमध्ये आलेले होते कारण त्यांना त्यांचं भविष्य अंधकारमय दिसत होतं। तर एक कर्मचारी कंपनीच्या ले ऑफ मेलनंतर बेशुद्ध सुद्धा झाला होता असा आरोप एका ट्रेनी कर्मचाऱ्यानं केलेला आहे। कर्मचाऱ्यांनी कंपनीवरती केलेला दुसरा आरोप म्हणजे कंपनीने जबरदस्तीने राजीनामा द्यायला भाग पाडलं। कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या 50च्या तुकड्या त्यांच्याकडून करण्यात आल्या होत्या, त्याच्यानंतर त्यांना परस्पर करारावरती म्हणजे म्युच्युअल सेपरेशनच्या पत्रावरती सही करायला सांगितलं गेलं आणि सही करण्यासाठी जेव्हा या ट्रेनी कर्मचाऱ्यांना बोलावलं तेव्हा त्यांना त्यांचा मोबाईल फोन जवळ ठेवण्यास बंदी घातली होती आणि मोबाईल फोन कर्मचाऱ्यांनी सोबत ठेवू नये म्हणून कंपनीने बाउन्सर आणि सुरक्षा कर्मचारी सुद्धा तैनात केलेले होते। कंपनीने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कंपनीच्या कॅम्पसमधून बाहेर जाण्याचा मेल केला होता असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। इन्फोसिस कंपनीनं या कर्मचाऱ्यांना थेट कंपनीतून काढून टाकण्याच्या ऐवजी त्यांना सगळ्यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि या सगळ्याला सायलेंट ले ऑफचं रूप दिलं असा आरोप सुद्धा इन्फोसिसवरती केला जातोय। इन्फोसिस कंपनीनं केलेल्या ले ऑफ नंतर कंपनीवर आता कारवाई करण्याची मागणी सुद्धा या कर्मचाऱ्यांनी केली आहे। तर IT कर्मचारी संघटना जी आहे त्यांनी म्हटलंय की इन्फोसिसनं कामावरून काढलेल्या नवीन कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे। या प्रकरणी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत। इन्फोसिस कंपनीविरुद्ध तात्काळ हस्तक्षेप आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आल्याचं या कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आलेलं आहे। एका बाजूला कंपनीने केलेला ले ऑफ हा कंपनीनं नियमांप्रमाणे केलाय आणि याची पूर्वकल्पना आधीपासूनच ट्रेनी कर्मचाऱ्यांना करारातून देण्यात आलेली होती असं इन्फोसिस कंपनीचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे कंपनीने आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केलाय आणि जबरदस्तीने आमचा राजीनामा घेतलाय असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये कर्मचारी संघटनेनं कामगार आणि रोजगार मंत्रालयामध्ये तक्रार दाखल केल्यानंतरच आपल्याला समजेल की खरं काय आहे, कंपनीची चूक आहे किंवा नाही, हे सर्व काही कंपनीच्या उत्तरानंतरच आपल्याला समजेल। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतंय? इन्फोसिस कंपनीने केलेला ले ऑफ हा योग्य आहे की अयोग्य आहे याच्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।